ती स्टेटस ठेवा. बरं इतका आता ऊत आलाय त्याला, आमच्या भागात तर लईच ऊत आलाय. नात करती काय, यावंच लागतंय. हा कुठून खोट बोलायचं नाही. आता यांना कोणी सांगावं, सगळीकडे खोटं झालंय. फक्त वारकरी संप्रदाय सोडला तर सत्य कुठंच राहिलं नाही, बाकी सगळं खोटंच झालंय की रे बाबा. कसं खोटं बोलायचं नाही. बरं समाज असा आहे की ते चार माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे हे मी नाही म्हणत, चाणक्य सांगतात. चाणक्य नीतीमध्ये ही अशी बुद्धिमत्तेची लोक आहेत की तर चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं? चुकून पाचवा खरं बोलला तर चार मिळून त्याला खोटं ठरवतात. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. बरं मला इमानदारीने सांगा, आपल्या पाळस मधला गणराया काय आणि लालबागचा राजा काय, हे दोघं वेगळं आशीर्वाद देतात का? तरी सुद्धा सेलिब्रिटी पॅटर्न तिकडं असल्यामुळे गर्दीचं प्रमाण सुद्धा तिकडं जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे, हो की नाही? तिकडे हिरो हिरोईन जातात म्हणून आम्ही बी गेलोच पाहिजे महाराज. तिकडे जायचं आम्ही का नाही जायचं? नाही देवा, असं नसलं पाहिजे. मला ज्ञात असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. आणि कल्पना इतकी विचित्र आहे ना देवा. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात कल्पना राजा करते आणि एका मिनिटात रंक करते. हे नको बाबा, कल्पनेची बाधा नहो कमणे काळी ही संत मंडळी सुखी असो. मी आनंदी नाहीये, त्याचं कारण आहे माऊली म्हणतात आमची अवस्था अशी आहे, ही किरडू जरी कापडाचे परी लहरिया येता होती असाचे. किरडू म्हणजे साप. आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात. आता अंधारात जर सापासारखं काही हल्ल्यासारखं दिसलं, तो साप नसला तरी माणसाला भीती. अवस्था तशीच आहे. खरं काहीच नाहीये पण आम्ही घाबरतोय का तर आमचं कर्म चुकतंय. आमचं कर्म चुकल्यामुळे आम्हाला भगवंताची भीती वाटतीये. ज्या दिवशी आम्ही प्रामाणिक जगायला शिकू त्या दिवशी भगवंत आमच्या घराची चाकरी करेल हा विश्वास आम्हाला असेल. प्रामाणिक जगलं पाहिजे. काय प्रामाणिक राहिलंय मला सांगा? काही नाही. आपल्याकडे फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. गाव पेटलं तरी चालतंय तिकडं. आपल्याला काय प्रामाणिकपणा राहिलाय आपल्याकडे? काही नाही बघा दादा. देव देश धर्म आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी वापरतोय. देवाचाही वापर आहे, देशाचाही वापर आहे आणि धर्माचाही वापरच आहे. नाही तर मला सांगा, जातीवर कुठं देव असतात का? आमच्याकडे देव सुद्धा जातीवर आहे. धनगराचा खंडोबा, उरल्या सरल्याचा विठोबा, तो बिचारा सगळ्याचाच आहे महाराज. तो काही म्हणत नाही उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती दे कोणी. अवघड झालं हो. तुम्हाला हे कुणी सांगा, गणराया तोच, विठ्ठलही तोच, रामही तोच, कृष्णही. आता नीट ऐका, तुम्ही बसलाय, मी उभी आहे. भेद आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, मॅनेजमेंट आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. यात काही कमी मोठेपणा आहे का? अगदीच तसं भगवंताचे 24च्या 24 अवतार ही भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. त्याच्यात कुठल्याच प्रकारचा भेद नाही. हा श्रेष्ठ आणि हा कनिष्ठ असं देवात कधीच असू शकत नाही. पण आमची बुद्धिमत्ता अशीच आहे. आमचं पाप आहे ना की आम्हाला देव कळत नाही. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणतात गेलतो, गर्दी होती, बसलो नाही. काही म्हणतात बसलो होतो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या. तुमचे पाठ कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसू देत नाही, त्याला पुण्य फार मोठं लागतं. हे तुका म्हणे नाड मायबाप हो, स्वतःचं चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? अजून काय पाप पाहिजे? राहायला घर आहे, फिरायला गाड्या आहेत, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, परमात्म्यासारखा पांडुरंग पाठीमागे आहे, तरी सुद्धा चेहऱ्यावर आनंद नाही, तरी 12च
वाजल्यात, ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? तुम्हाला आनंद घेता येत नाही रे दादा. तेच तर मी सांगतेय, माऊली तेच तर सांगतायत, नामासी विनमुख तो नर पापिया हरिविना धावया न पावे कोणी. असं कसं तुम्हाला देव आवडत नाही? अरे अरे आजकाल तरी आपलं खेडेगाव तरी बरो, आपला मराठवाडा तर त्यातली त्यात खूपच छान. महाराज परमार्थ सामर्थ्याने करावा तर मराठवाड्यानेच करावा. मराठवाड्यासारखा परमार्थच नाही दादा. फारच सामर्थ्यवंत परमार्थ करतात ही मंडळी. खरंच हो, कष्ट करता तुम्ही. बरं 99% म्हणलं तरी चालेल, पण 90% म्हणूया. 90% आपल्याकडे शेतकरी आहे. बाकी काही आपण फार मोठे व्यापारी, आपले काय गुंट्यावारी जमिनी इकल्या असंही आपलं काही हळदीवर कापसावरून सोयाबीनवर चाललंय आपलं सगळं भारत काय. इथं काय आपल्याकडे, पण तरी सुद्धा मोठं फार मन बघा आपलं. खरं सांगते तुम्हाला दादा, फारच गोड माणसं आहात तुम्ही. थोडं समजून घेतलं ना की बास, तुमच्यासारखं आयुष्यच कोणाचं नाही बघा. काही नाही लागत हो दादा भगवंताला, खरंच काही नाही लागत. अट्टहास करूच नका कुठल्या गोष्टीचा. आपलं काय झालंय माहित आहे का, आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपण जसे प्रेमळ आहेत ना तसे थोडे असे साधे पण आहे. आपण पटकन विश्वास ठेवतो कोणावर आहे. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं नसतं, होत नसतं. अशी जर महाराजांच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई करायला लावली असती जगाला. प्रथा नसती राहिली पाणीग्रहणाची. बरं भाषा माझी नाही हो दादा. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे मत आहे तुकोबारायांचं. बरं तुकोबाराय स्पष्ट म्हणतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ज्या दिवशी कल्पना नाकाराल, असत्य नाकाराल, त्या दिवशी आनंद मिळणार आहे. ज्या दिवशी सत्य स्वीकाराल. बरं सत्य काय? देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. बाकी खरं काहीच नाहीये. त्याला जवळ करायचा प्रयत्न करा. गणपतीचा भाव महत्वाचा आहे, त्याची सजावट नाही. गणपतीवर तुम्ही किती खर्च केलाय हे तुमच्या भावनेवर अवलंबून आहे. त्यात भावही असू द्या ना. बरं अशा धर्मात जन्माला आलो दादा, कौतुक वाटतं मला आपलं. खरंच दगडालाही देव करायची ताकद ज्या अवलाद देतोय ना त्याला हिंदू म्हणावं. अशा हिंदू धर्मात जन्माला आलो दादा, भाग्यवान माणसं आहे आपण. सांगा ना तुम्ही, त्या गणरायाला देव आपल्या भक्तिभावानेच केलं ना आपण. ही ताकद जर आपल्यात आहे तर काय हरकत आहे अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आपण आनंद नाकारतोय कारण आपण असत्य स्वीकारतो. काही लागत नाही माय, काही नाही. मोठं मन लागतं. म्हणलं की नाही तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात. लक्षात आहे ना, तो विषय राहिला होता ना दादा, हे की नाही. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात. बसलेले मायबाप, ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी बप्पा भेटेल हा विश्वास मी तुम्हाला देते. फक्त नजर एवढी चांगली ठेवा. एवढा मोठ्या मनाचा स्वभाव ठेवला ना काहीच लागत नाही. पण हे मी नाही म्हणत, माझं ज्ञानोबाराय म्हणतात. शास्त्रवेद पाठ असले म्हणजे माझ्या नजरेत ज्ञानी नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त नाही. माऊली म्हणतात, माझ्या नजरेत श्रेष्ठ भक्त आणि ज्ञानी कोण असेल? प्रत्येक कणात ज्याला परमात्म्याचं दर्शन होतं, माझ्या नजरेत तोच ज्ञानी आणि तोच भक्त श्रेष्ठ आहे, ज्याला समभाव दिसतो. हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. माऊली म्हणले तेच श्रेष्ठ भक्त आणि तोच ज्ञानी, ज्याला ज्ञात आहे सर्वा घटी राम देहा देही एक. कारण ह्या गणरायाचं 10 दिवसानं विसर्जन होईल, पण एकदा गणराया इथं बसवले की हे मात्र आपण गेल्याशिवाय जाणार. इथं बसवायचं आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे, देव आहे देव आहे. पण काय झालं, 4 पुस्तकं आम्ही जास्त वाचली आणि ज्ञानेश्वरीला कमी समजायला लागली, हो की नाही. आजकाल शिकल्या सवरलेल्या माणसांना विचारलं ना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही. ती माणसं आपल्याला शिकवतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, हां, नो इश्यू. इंग्लिश इज ओनली लँग्वेज आहे. 15 दिवस शिकलात तरी इंग्लिश येऊन जाईल तुम्हाला, पण 15 पिढ्या गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळायचं सामर्थ्य येईलच, हे मात्र आम्ही सांगू शकत नाही दादा. इंग्लिशचं काय घेऊन बसला दादा, शास्त्रज्ञ वगैरे. अरे वेड्यांनो, या बल्बचा शोध 1806 साली पाश्चिमात्य संस्कृतीने वेस्टर्न कल्चरने लावला अशी शिक्षण पद्धती सांगते. आता या पद्धतीला हेही कुणीतरी सांगा, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे माझ्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेश प्रगटले तेज लखलखीत दिसे, तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे
प्रेशर, पाण्याच्या दबावाने वीज निर्मिती होणार, हे 16 वर्षांच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान आम्हा वारकरी संप्रदायाला मिळालं. अजून काय भाग्य पाहिजे सांगा. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा विश्वासाचा लय प्रॉब्लेम आहे. तुमच्याकडे घाई आहे. तुम्हाला आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिट असं लागतं महाराजांसारखा. तुमचा देवावर विश्वास फार कमी आहे. तुमचं कसं आहे ना, एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वाह. म्हणला रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतं, खत घालतं, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं, ते रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं झाड, तरी झाड वाढत नाही ताई. ते कसं वाढेल मूर्खा. अरे धीर धरतोस की नाही. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. आनंदालाही थोडासा वेळ लागतो की नाही. आणि कधीच कोणाच्या परिस्थितीची मस्करी करायची, त्यात आनंद मानायचा नाही. हा माय, आज जर तिच्या अंगावर 100ची आणि तुमच्या अंगावर 1000ची साडी आहे तरी गणरायाची कृपा आहे. पण जर तुम्ही तिच्यावर हसलात तर काही दिवसांनी अशी वेळ येईल तिच्या अंगावर 10,000ची असेल आणि तुमच्या अंगावर फाटक्या पदराची असेल. हे दिवस बदलायला वेळ लागत नाही बरं का. त्याच्यामुळे कर्म सत्य ठेवा. कोणाच्या परिस्थितीची मस्करी करून आनंद मिळवायचा नाहीये. मी स्वतः आनंदी झालो पाहिजे. आणि आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही लोकाला आनंद द्याल. लोकांचं वाटोळं करून आनंद भेटत. लोक सहज म्हणतात ते नरकात गेलं की तळत्यात म्हण, हानत्यात म्हण, पोळीत्यात म्हण, काप्यात म्हण. खरं आहे का मला माहीत नाही, मी नाही गेले. मी खरंच नाही ना. गरुड पुराण सांगतं असं असं असतं, म्हटलं असणारच. ते पुराण सांगतंय म्हणजे खरं आहे. पण मी खरं सांगू का, मेल्यावर नरकात जाल की नाही याचं माहीत नाही. पण जो माणूस दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो तो नरकातच जळतोय. त्याला मरून नरकात जायची गरज नाही. त्याचं आत्ताचं आयुष्य नरक आहे. खरंच नरक आहे. त्याला दुसऱ्याचं सहन होत नाही ना. हां हां काय जग. आणि खरं सांगू का, प्रामाणिकपणे संसार करा तुम्ही. देव तुमच्या संसाराची राखणदारी करेल. त्याला काही फार वेगळं करायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आला बाबा आसोनी काही नाही. माय काही नाही लागत. तुम्ही फक्त नवऱ्याला जीव लावा, देव तुम्हाला जीव लावतोय. तुम्ही देवाला सुद्धा लावू नका, नवऱ्याला लावा फक्त. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठल आले की नाही. काय केलं तुकोबांच्या पत्नीनं, फक्त नवऱ्याला जीव लावला. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊ नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. ते संत होते, तुम्ही काय. मला वाईट वाटतं दादा, लय वाईट वाटतं. बाप्पाच्या दारात सांगते मी, लय चांगली माणसं आहे आपण. पण बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो की वाईट वाटणारच ना दादा, हे की नाही. पैशाचा माज करून स्त्रीचा अपमान करणं कितपत योग्य आहे. पण कोण रे दादा आपण. अरे शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रू है, पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी न डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. बायकोला कौतुक वाटलं. बायको म्हणली क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्मजात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते हैं. माय बाबा हो, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहे आपण. आपल्या नजरेत तेवढीच खरता, तेवढंच सामर्थ्य आणि तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. नाही तर काय जगण्यात मजा हो. कनिष्ठ बोलायचंच. यत्र नारीस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः. बोलायला राहिलं, हे वागायला कुणी नाही, फक्त बोलायचं. पण बाईचा अपमान कसा करायचा हे आमच्याकडनं शिका.
अवघड आहे हो. काही लागत नाही रे बायकांना, काही लागत नाही. पैसा अडका कमी द्या, सोनं नाणं कमी द्या, आयुष्य आराम कमी द्या, पण जो पुरुष आपल्या घरातल्या लक्ष्मीचा 4 माणसात कधी अपमान करत नाही, ती लक्ष्मी त्याच्या घराचं गोकुळच करते. एवढी ताकद तिच्याही मनगटात असते. सन्मान वाजवा टाळ्या, वाजवीत जा. कधीतरी आमच्यासाठी पण वाजवाचा टाळ्या, है की नाही? बायांचं सगळं झोंबतो तुम्हाला. कीर्तन मरू दे तिकडं महाराज सारखं. आम्ही कुठल्या क्षेत्रात नको हो तुम्हाला. आम्ही असं कसं हो दादा? काहीतरी आमचाही सन्मान करत जा की. बरं माय, मी काय खोटं बोलले का? संसारात तुम्ही सगळं कोणाच्या जीवावर सोडून येता? सासरी कोणाच्या जीवावर सोडता सगळं? ते माहेर कोणाच्या जीवावर सोडता तुम्ही? कोणाच्या विश्वासावर? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं एकदा पेटलं आपलं, सॉरी झालं, येईल अक्कल माझी मला. तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणून विचारते. संसारात कोण शहाणा लागतो? हा, नवरा लागतो की नाही? मालक लागतो की नाही? आम्हा वैष्णव